नागपुर के तहसील थाना क्षेत्र में एक चौंकाने वाली ठगी की वारदात सामने आई है। 55 वर्षीय महिला पैदल जा रही थी, तभी 4 अज्ञात लोग उनके पास आए और खुद को पुलिस अधिकारी बताते हुए कहा कि इसी इलाके में एक महिला के साथ चाकू मारकर सोने की लूट हुई है। उन्होंने महिला को भरोसे में लेते हुए कहा कि मंदिर व अन्य जगहों पर दागिने पहनना खतरे से खाली नहीं है और मौके पर ही दागिने निकालकर पर्स में रखने को कहा। बातों में उलझाकर ठगों ने महिला से 25 ग्राम की चेन, 30 ग्राम की 2 चूड़ियां और 5 ग्राम की डायमंड रिंग, कुल 3,70,000 रुपए के दागिने हाथ चालाकी से गायब कर दिए। तहसील थाने में शिकायत दर्ज होने के बाद पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर इस मामले की जांच तेज की और पता चला कि यह वारदात बीड जिले के परली वैजनाथ स्थित ईरानी गली के कुख्यात गैंग ने की है। लगातार 4 दिन की मेहनत के बाद पुलिस ने मुख्य आरोपी बागर अली वर्ष 34 का लोकेशन ट्रेस किया और मीनार चौक के पास उसे पकड़ने का प्रयास किया। आरोपी बाइक से भागने की कोशिश कर रहा था और उसके साथ गाड़ी पर एक छोटा बच्चा भी बैठा था। बच्चे की जान खतरे में डालकर भागने की उसकी कोशिश नाकाम रही और पुलिस ने उसे धर दबोचा। पूछताछ में आरोपी ने अपने साथियों नासिर अली, हाफिज अली, अब्दुल्ला अली और सकलेन अली के साथ मिलकर महिलाओं को पुलिस बताकर ठगी करने का गोरख धंदा कबूल किया। नागपूर शहरामध्ये दिनांक 9/11/2025 रोजी आम्ही पोलीस आहोत असं खोटं सांगून ते पोलीसगिरी करून नागरिकांना लुटण्याच्या घटना घडल्या होत्या। एका दिवशी 4 घटना घडल्या होत्या। जरीपटका तहसील पोलीस स्टेशन, हुडकेश्वर पोलीस स्टेशनला अशा घटना घडल्या होत्या। त्या अनुषंगाने नागरिकांनी भरपूर तक्रारी दिल्या होत्या। आदरणीय CP सरांनी आणि जॉईंट CP सरांनी सदरचे गुन्हे तात्काळ डिटेक्ट झाले पाहिजे आणि यात जे कोण आरोपी इन्व्हॉल्व असतील त्यांना तात्काळ अटक करा असे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 792/2025 कलम 319(2)(3)(5) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। तांत्रिक तपास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की यातील जे आरोपी आहे ते एक टोळी म्हणून सक्रिय असून सामूहिकरित्या असे गुन्हे करत आहेत। एखाद्या विशिष्ट शहरात जाणे आणि तिथे अशा प्रकारचे कंटिन्यूअस गुन्हे करणे आणि परत दुसऱ्या शहरात जाणे आणि अशा प्रकारचे गुन्हे करणे असे काम त्यांनी केलेले आहे। यातील जे DB आमच्या तहसील पोलिसांचे DB पथकाचे जे प्रमुख आहे PSI रसूल शेख, त्यांना माहिती मिळाली होती की यातील एक आरोपी हा जो आहे तो परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे सध्या आपल्या फॅमिलीसोबत किंवा कुटुंबियासोबत तिथे हजर आहे। अशा माहितीवरून आम्ही तात्काळ टीम रवाना केली होती। PSI रसूल शेख, ग्रेट PSI राजेश ठाकूर आणि त्यांच्यासोबत जो इतर स्टाफ होता तो आम्ही तात्काळ तिथे रवाना केला होता वर्षांच्या परवानगीने। आणि सदर आरोपीचं नाव आहे बागर अली वल अहमद अली, वय 34 वर्षे, राहणार ईरानी गल्ली, शिवाजीनगर, पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी वैजनाथ, जिल्हा बीड। या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला नागपुरात आणून माननीय न्यायालयात हजर करीत आहोत। माननीय न्यायालयाला त्याचा PCR मागून इतर या गुन्ह्यामध्ये अजून सदर आरोपीने इतर 4 आरोपी असल्याचे सुद्धा कबूल केलेलं आहे। नासिर अली, असदुल्ला, अबू अली, हाफिज अली आणि सकलेन अली अशा इतर 4 आरोपीचा सुद्धा यामध्ये सहभाग असल्याचं सदर आरोपीने सांगितलेलं आहे। सदर आरोपीला ताब्यात घेताना थोडासा विरोधाला आम्हाला सामोरे जावं लागलं आमच्या टीमला। इराणी वस्ती तिथे होती आणि आरोपीला ताब्यात घेताना इराणी महिलांनी त्याला प्रखर विरोध केला, परंतु PSI रसूल शेख यांनी अत्यंत धैर्याने आणि चिकाटीने सदर आरोपीला ताब्यात घेऊन नागपूर येथे आणलेले आहे। इतरही ज्या पोलीस स्टेशनचे गुन्हे त्यांनी केल्याचं कबूल केलेलं आहे। इतर जे आरोपी आहेत त्यांना आम्ही लवकरात ताब्यात घेऊ आणि सर्व गुन्ह्यांचा छडा लावू। सर, यामध्ये इराणी टोली आहे, संघटित गुन्हेगार आहे, यापूर्वीचा काही पासबुक रेकॉर्ड आहे का, काही माहिती? त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही माहिती घेत आहोत। इराणी टोळी असल्यामुळे वेगवेगळ्या शहरात जाऊन अशा प्रकारचे गुन्हे करणे आणि यातील अटक आरोपींनी जे इतर 4 आरोपींची माहिती दिलेली आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। नेमकं त्यांच्याविरुद्ध काय गुन्ह्याचा रेकॉर्ड आहे आणि कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला आहे, कारण प्रत्येक राज्यात जाऊन अशा प्रकारचे ते गुन्हे करतात असं त्यांनी प्राथमिक माहिती चौकशी सांगितलेलं आहे। इतर राज्यामध्ये सुद्धा त्यांच्याविरुद्ध काय गुन्हे दाखल आहेत का, मोकांतर्गत याच्यामध्ये काही कारवाई करता येईल का, याची पण आम्ही चाचपणी करीत आहोत।